पहलगाममध्ये जो हल्ला झाला, पर्यटकांवरती हल्ला झाला, त्यात पर्यटक मारले गेले. यानंतर आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानसोबत आता स्वाभाविक आहे, चीननं त्यांना समर्थन दिलं आहे, पाठिंबा दिला आहे आणि यामुळे भारताने जी पावलं उचलली होती ती सगळी पाकिस्तानविरोधात, त्याला कुठेतरी एक विरोध करण्याचं काम चीनने केलं आहे. त्याचबरोबरीनं काश्मीरमधली आधीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती कशी आहे, हा हल्ला होण्यामागची काय कारणं आहेत, या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ब्रिगेडियर सुरेश साळोखे सर आहेत. त्यांनी त्या संपूर्ण लाईन ऑफ कंट्रोल जी आहे तिथं इन्फंट्रीला म्हणजे फ्रंटला होते, ते बटालियनचे ते कमांडंट होते आणि त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्यावेळी त्याची अनेक पुरावे आणि वरिष्ठांनी त्यांना लिहिलेली पत्रे, ह्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्यावरून लक्षात येतं की त्या भागामध्ये 1990 ते 89 ते 90 90 ते 93 या काळामध्ये होतं आणि ह्यांच्या त्या बटालियनच्या कारकिर्दीमधली सर्वात पहिली चकमक त्या संपूर्ण परिसरात दहशतवादी झाली होती आणि तिथून 40 हत्यारं पकडली होती. तर होत गेल्या. सर, सर्वात आधी पहलगामला जो हल्ला झाला, भॅड हल्ला झाला आहे पर्यटकांवरती, आपण तिथे काम केलं आहे 1990 ते 93 आणि त्यानंतर पुढे आपण जरी तिथे नसला तरी तुम्हाला तिथल्या भागाची माहिती तसं होत असेल. अशा पद्धतीनं हल्ला होणं त्या भागामध्ये हे कुठेतरी एक वेगळं पण दिसतंय का? असा हल्ला पर्यटकांवर कधी झालाच नव्हता. तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे. कारण त्यांचा किती जरी विरोध असला सरकारला तरी जे पर्यटक येतात त्याच्यावर त्यांचा रेव्हेन्यू अवलंबून असतो आणि पर्यटकावर हल्ला करणं ही खरोखरच अशी गोष्ट आहे की ती कुठलंही सरकार त्याला मान्यता देणार नाही आणि कुठलंही सरकार सहन पण करणार नाही. आता पर्यटकावर जो हल्ला झाला आणि त्यात त्यांनी विचारलं त्या ज्यांच्यावर हल्ला केला की तुम्ही काय करायला आहे, तर ते म्हटले की तुम्ही जाऊन मोदीचे विचारा. जी आम्हाला टी व्हीवर माहिती मिळाली त्याप्रमाणे सांगतो. याचं कारण काय, तर माझ्या दृष्टीनं आता मी जे बघत आलो आहे 2 कारणं आहेत. एक, आपली बाबरी मस्जिदपासून सुरू झाली. सुप्रीम कोर्टाची जरी ऑर्डर असली की कुठलीही धार्मिक स्थळं जी 1947च्या आधी होती त्यांची छाडछाड करायची नाही, तरी पण काही कारणास्तव झाली आणि बाबरी मस्जिदचं प्रकरण झालं. त्यानंतर मुंबईवर प्रचंड हल्ला झाला. एक. दुसरी गोष्ट, आता जे पर्यटक म्हणताना सांगितलं, पाठीमागचं 1 वर्ष आपण एका धर्माची पुष्कळशी नालस्ती व्हॉट्सॲप फॉरवर्डद्वारे करत आहोत. तुम्ही कुठलेही व्हॉट्सॲप फॉरवर्ड बघा, यातून हे व्हॉट्सॲप फॉरवर्ड तुम्ही 100 लोकांना पाठवा, 1000 लोकांना पाठवा, त्यामध्ये एकच विषय असतो आणि ते म्हणजे एका धर्माचा द्वेष, दुसऱ्या धर्माची. सर, मी काश्मीरबद्दल विचारतो. तुम्ही जिथं काम केलं आहे 1989 ते 93, ह्यावेळी तिथं काय परिस्थिती होती आणि आत्ताच्या घडीला? कारण का बऱ्याच आम्ही रिटायर जे संरक्षण दलातले होते, सैन्य दलातले होते, त्यांच्याशी मी बोललो. सर्वांचं म्हणणं आहे की तिथली लोकं जी आहेत त्यांच्याकडे पर्याय नाही कुठला व्यवसायाचा किंवा त्यांच्याकडे उत्पन्नाचा पर्याय नाही आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून गेली की 8-10 वर्ष जी काही डेव्हलपमेंट होते किंवा लोकांना तिथे काश्मीरला जाण्याचा ओढा वाढलेला आहे. त्यामुळे आधी दगड फेकणारे हात आणि दहशतवाद्यांशी सामील असणारे हात त्यानंतर कुठेतरी पर्यटन व्यवसायात वळले होते. कारण आम्ही स्वतः अनेक जे तिथले काश्मीर लोक होते त्यांची जेव्हा रिएक्शन घेतली त्यांचं हेच म्हणणं आलं की पहिले आम्ही गोळ्या खाऊ पण तुम्हाला गोळ्या खाऊन देणार नाही, कारण आमचा धर्म येतो की आम्ही पर्यटकांची आमच्याकरता देव माणूस आहे, त्यांच्यावर आमचं उत्पन्न चालू आहे. 1989 ते 93 ही परिस्थिती होती तिथे नव्हती. कारण त्यावेळी कुठल्याही आतंकवाद्याविषयी हरकत होत नव्हती. सगळे जे सैन्य होतं ते युद्धासाठी सज्ज, म्हणजे जर पाकिस्तानानं काही ते हरकत केली तर त्याला जबाब द्यायचा. पण आजूबाजूला जसं आत्ता पेट्रोलिंग झालं तसं श्रीनगरमध्ये किंवा बाकी भागामध्ये पेट्रोलिंग होत नव्हतं, हल्ले होत नव्हते. जिथं बाहेरगावाहून जे लोक यायचे त्यांच्या फॅमिलीज वगैरे आरामात सगळीकडे जायच्या, लष्कराचे पण जायचे. पण ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी कोर कमांड होते, त्यावेळी त्यांनी हे बंद केलं.
कारण त्यांना असा सुगावा लागला की ह्या गोष्टीचा फायदा घेऊन कुठंतरी ही शस्त्राची जमवाजम सुरू आहे. ते आम्ही गेल्यानंतर ज्यावेळी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुणीही फॅमिली आणायची नाही आणि आता तुम्ही बॉर्डरवर पेट्रोलिंग करा, त्यावेळी आम्हाला हे समजलं पेट्रोलिंग करताना की हे आतंकवादी पाकिस्तानातून हत्यार सामुग्री ॲम्युनिशन सगळं घेऊन यायचे. ज्यावेळी आम्ही त्यांना पकडलं, मी एक बघितला 13-14 वर्षाचा मुलगा, त्याला मी विचारलं तू कसा जॉईन झालास. म्हटलं एके दिवशी आतंकवादी आले आमच्या घरामध्ये. ते म्हणाले हम आपके राज के लिए हम कोशिश कर रहे हैं, कश्मीर हमारा राज होगा, इसलिए आपके फैमिली से एक बच्चा हमको दे दो. ये हिंदुस्तानियों ने भी ब्रिटिशर्स के खिलाफ लड़ाई करते समय किया था, हर एक घर से एक एक बच्चा दिया था. तो बोलता है मेरी माँ रोने लगी. फिर बोलतो नाही, त्याला ते घेतले आणि सरळ ह्याच्यामध्ये निघून गेले. आता हे केव्हा जायचे कसे जायचे याची काहीही माहिती येत नाही, कारण तिथले लोक काहीही अशी माहिती सांगणार. हां, तुमच्याही सांग. तर तोच प्रश्न होता की आत्ता जो हल्ला झाला आहे याच्यामध्ये असं म्हटलं होतं की इंटेलिजन्स फेल्युअर कुठेतरी होतं. इंटेलिजन्स फेल्युअर असं म्हणता येणार नाही, कारण संपूर्ण काश्मीरमध्ये एक जो समुदाय आहे विशिष्ट धर्माचा, ते एकमेकाविषयी रिपोर्ट करतील असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे तुम्ही इंटेलिजन्स किती आणि कुठे ठेवणार. संपूर्ण ह्याच्यामध्ये इंटेलिजन्स म्हणजे तुमचे लोक, जसं म्हणतात पाण्यामध्ये माशाबरोबर राहिलं शिकलं पाहिजे, तुमचे लोक कसे इंटेलिजन्स काढणार. जे त्यातलेच लोक असेल, तुम्हाला इंटेलिजन्स काही देत असेल तर तुम्हाला त्याशी कळणार. तेव्हा असं हे मी इंटेलिजन्स फेल्युअर ह्याला असं म्हणणार नाही, कारण प्रत्येकाच्या नसामध्ये भारताविषयी द्वेष जरी नसला तरी प्रेम नाही. एकाच समुदायाचे असल्यामुळे, त्यांचं कलम 317 असल्यामुळे त्यांना एक वेगळीच आपण संधी दिल्यामुळे काश्मीरला, त्यामुळे त्यांचं असं झालेलं आहे की आपण भारतापासून अलिप्तच आहोत आणि आम्हाला भारतापासून अलगच राहायचं आहे. ही जी भावना त्यांच्या मनात आहे ती पूर्वीपासूनच आहे. ती फक्त थंड होती एवढंच. आता ती जादासे जादा उफाळून होत चालली आहे, कारण आत्ता त्या सरकारचं पण आपलं हे आहे की आपण 370 कलम रद्द केलं आणि जे बाकी चाललं आहे तिथं जाऊन कोणीही राहू शकतो. कोणी राहू शकणारच नाही, कारण ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी तुम्ही ऐकलं असेल की तिथून हिंदूंना त्यांनी हकललं होतं. आम्ही जम्मूमध्ये सगळ्या त्यावेळी आम्हाला कळलं. मग त्याचं कारण आम्ही ज्यावेळी विचार केला, मी बॉर्डरवर असताना पंजाबच्या 1976 साली पाकिस्तानचा TV बघण्याची परवानगी नव्हती, पण एका घरामध्ये चालला होता, त्यांनी बघितलं तर तिथं ते असे TV दाखवायचे. काय दाखवायचे, असा दरबार भरलेला आहे, त्याच्यामध्ये राजा हरिसिंग बसलेला आहे, कोणी 2 माणसं येतात, आरोप असतो, एक असतो काश्मीरी ब्राह्मण, दुसरा असतो मुस्लिम. आरोपासाठी काश्मीरी ब्राह्मणाला सोडून द्यायचं, ह्याच्यासाठी 50 फटके. तर ही शिक्षा का असे लोक विचारतात. त्यांनी राजा हरिसिंग असा बसलेला दाखवला, चुकीचं असेल, पण अशा तऱ्हेची त्यांनी माती भडकवली जायची, ब्रेन वॉश केलं. ती माती त्यांनी भडकवायला सुरुवात केली होती सुरुवातीपासूनच, की हा जो राजा होता हिंदू राजा होता. जी यातले जे सगळे चांगले ॲपल गार्डन्स होते ते हिंदूच्या ताब्यात होते आणि हे मूठभर लोकांच्या ताब्यात असल्यामुळं आपण फक्त लेबरच करतो ही समजूत त्यांच्या मनात होती आणि त्याला भडकाव देण्याचं काम केलं ह्या पाकिस्तानी TVनं. प्रत्येक वेळी असं काहीतरी दाखवायचे, कुणीतरी एक जखमी झाला आहे, त्याला पाकिस्तान सैन्यानं पकडलं, मग त्याची विचारपूस झाली, मग त्याला विचारतं तुला कसं वाटतंय, तो काय म्हणायचा, अब मुझे ऐसा लग रहा है कि मैं अपने एरिया में वापस आ गया. हे 1976 सालचं TV सांगतो, पाकिस्तान TV. अशी ही हळूहळू ही पाकिस्तानच्या कुरपती पहिल्यापासून सुरू होत्या की तिथल्या लोकांना पाकिस्ताननं काश्मीरला पाठिंबा दिलेला आहे. काश्मीर आमचा आहे, आपण म्हणतो पाक व्याप्त काश्मीर, या गोष्टीवर कधी एकत्र झालेलेच नाही. आता ज्यावेळी भुट्टो असल्यापासून ते म्हणायची की हम काश्मीर के लिए 1000 साल जिहाद करेंगे, हे पूर्वीपासूनच आहे.
कुठल्याही पंतप्रधानांनी काश्मीरच्या हे ॲक्सेप्ट केलेले नाही की काश्मीर हा भारताचा आहे. त्यात तुम्ही असं ऐकलं असेल की ज्यावेळी सरहद्दीचं दाखवायचे त्यावेळी काश्मीरला वगळून भारताचा प्रवास दाखवा, असं काही काही ठिकाणी झालेलं आहे, आपण ऐकलेलं आहे. मग हे कशामुळे झालं? त्याच्यामुळं त्याला दोन कारणं. ते म्हणतात ते त्यांना समजावून सांगायचे लोक काय, बघा हिंदुस्थानामध्ये पण असंच आहे, लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणजे भाषेप्रमाणे त्यांची राज्य आहेत. आमची भाषा वेगळी आहे, आमची संस्कृती वेगळी आहे. तुम्ही उद्या म्हणता की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, धारवाड, कर्नाटक, बेळगाव, गोवासह, पण तिथले लोक ते अग्री होत नाही. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की काश्मीर भारतात मिळाला पाहिजे? आणि हे प्रत्येक गोष्टीला हे भारताचंच उदाहरण द्यायचे की त्यांनी ब्रिटिशाविषयी कशाकरता केलं? आपले राज केले. हम किस लिए लढ रहे? आपले राज केले. आता आम्ही ज्यावेळी जायचं पेट्रोलिंगला त्यावेळी एखाद्या वृद्ध स्त्रीच्या घरात गेलं, आलं होतं, हां आले होते, काय दिलं? मी खायला दिलं. काय दिलं? बोले की माँ मैं भूखा हूँ, मैं आपके राज के लिए लड़ रहा हूँ. बोले मी दिलं, खायला दिला. आता आम्ही कहाँ गया? चला गया, जंगल में गया. उनका ये नहीं था कि लेकिन हमारा जो एक्सपिरियंस था वो थोड़ा अलग था. म्हणजे तिथले स्थानिक लोक जे आहेत, विशेषतः बकरवाल सगळा पट्टा आहे तो, तिथले लोक अजूनही त्यांच्या सपोर्टमध्ये असतात. आर्थिक गणितं अजूनही पूर्वीपासूनच सपोर्टमय आहे, हे काही नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे. फक्त पर्यटक यायचे, पर्यटकामुळे त्यांना प्राप्ती व्हायची, त्यामुळे त्यांनी जास्त हे केलेलं नाही. आता त्यांनी हे जास्त का केलं? हे पाठीमागच्या 1 वर्षामध्ये जे आपलं भगवा झेंडा आणि भगवाचा जो प्रचार चाललेला आहे, वक्फचा चाललेला आहे प्रचार, पुष्कळ रीतीने आपण देखील की असा काही प्रचार चाललेला आहे की त्यामुळं भारतातील काही समुदायाचे लोक खवळून उठलेले आहेत. ते ओपनली भाषण करतात, हे चुकीचं आहे असं सांगतात. भारतातच असं व्हायला लागलं आहे म्हटल्यानंतर काश्मीरमध्ये त्याच्यात चौपटी न होणार. पण आम्ही सैन्यदलातल्या अनेक लोकांशी बोललो, त्यांचं असं म्हणणं झालं की काश्मीरमधल्या लोकांना उत्पन्नाचं साधन जे आहे ते पर्यटन व्यतिरिक्त काही नाही आहे. तिथं असं काही मोठी शेती किंवा असं काही ट्रान्सपोर्ट मोठा किंवा काही बिल्डिंग्स वगैरे असं कुठला असा मोठा व्यवसाय नाही. मग शेवटी येऊन सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणजे पर्यटन व्यवसाय. हल्लीच्या काही काळामध्ये तिथे जे काही डेव्हलपमेंट होते तर ते दहशतवाद सोडून, दगड सोडून डेव्हलपमेंटच्या मागे लागले होते. 2 पैसे मिळतील, सुखाने मिळतील आणि अभिमानाने मिळतील, असं अनेक सैन्यातले जे रिटायर अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं होतं. कारण का आता त्यांच्या हातात कुठेतरी पैसाच होता, म्हणून दगड मारण्याचे प्रकार बंद झाले किंवा ॲक्टिव्हिटी बंद झाल्या. आणि हे सगळं कुठेतरी या सगळ्या ज्या पाकिस्तानमधल्या बसलेल्या ज्या दहशतवादी आका जे आहेत त्यांना कुठेतरी रुचलं नाही की हे लोक आता आपल्या हातात येत नाही आहेत. म्हणून थेट जो कधी न केलेला हल्ला जो पर्यटकांवरती करण्यात आला आणि त्यातून आता पर्यटन बंद झालं की पुन्हा ती लोक त्यांच्याकडे वळतील, असं देखील अनेकांचं मत आहे. असं असू शकतं. हे जरूरत नाही की सगळे काश्मीरचे लोक ह्या हल्ल्याला समर्थन करतात, जरुरी नाही. पुष्कळांनी त्याची निर्भत्सना केलेली आहे. हे एका समुदायाचे लोक असतील काही, याचा अर्थ असा नाही की संपूर्ण काश्मीर त्यांच्या समर्थनात आहे. नाही नाही, काही लोक आहेत ज्यांना ते दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करू शकतो आणि असं जर केलं तर आमची महती वाढेल. जसे प्रत्येक देशामध्ये काही काही ज्याला म्हणतात एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप असतात, हा एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप असला पाहिजे. पण हे कुठून, जसे आपण टी व्हीवर टाकतो की 22 तास प्रवास करून आले, कुठून आले, काय आले, ही माहिती जर होती ती पक्की त्या लोकांना असणार, मग त्यांनी ती का दिली नाही? ज्यावेळी आपण इंटेलिजन्स फेल्युअर म्हणतो, ज्यावेळी हे लोक म्हणतात की 2 पैसे आपल्याला कमवायला मिळतील, मग हे जे ज्यावेळी चाललं होतं, रेकी चालली होती, याचा अर्थ त्यांना माहिती असणार, सुगावा असणारच. हा सुगावा त्यांनी आत्तापर्यंत कधी दिलाय काय? आम्हाला देखील आमच्या संपूर्ण याच्यामध्ये कुणीही दिला नाही सुगावा कि आतंकवादी आले नाहीत. हाँ साहब, हम यकीन करेंगे आपने अच्छा काम किया है, आपके बटालियन को कुछ नहीं होगा. हे असे म्हणायचे. आता का म्हणायचे? कारण आम्ही गेलं, 12वीची परीक्षा होती, लोक मुलं थंडीत कुडकुडत होती, आम्ही त्यांना शेकोटी दिली, चहा दिला. परीक्षा सुरू असताना त्यांचं ते हेच बंद झालं होतं, डिझेलच बंद झालं होतं, हे चालत नव्हतं. त्यांच्या जनावराला जंगलामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. का? पाकिस्तान तिथं काय असे हे नाही आहे, क्रॉस बोर्डिंग नाहीच आहे. जंगलात गेले तर ते पाकिस्तानाशी मिळतील. मग काय, त्यांनी जायचं नाही. अहो त्यांनी जायचं नाही म्हणले ते आमची जनावर कुठे जाणार? आम्ही शेतात ठेवू शकत नाही. शेतात ठेवलं सगळं संड खावतं. त्यांना आम्ही परवानगी दिली. त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला त्याच्यामुळं. नंतर
आम्हाला फायरिंग करायला सांगितलं, आर्टिलरीचे फायर केलं, मी आर्टिलरीचे फायरिंग केलं. ज्यावेळी आर्टिलरीचं फायरिंग केलं त्यावेळी संपूर्ण गाव बाहेर आलं होतं. त्यांना वाटलं आता युद्ध पेटणारच, पण त्यांना हे माहीत नव्हतं की जे फायरिंग केलं ते पाकिस्तानी सैन्यावर न करता दुसऱ्या बाजूला गन वळून जंगलामध्ये केलं. कारण हे फायरिंग कुणी सांगितलं, का सांगितलं याच्यामध्ये काहीही लिखित माहिती नव्हती. फक्त असे आल्या होते हुकूम, कुणीतरी सांगितलं असणार, कुठल्या तरी नेत्यानं सांगितलं असणार, काही सांगणार, म्हणजे ही माझी फक्त कल्पना आहे. पण फायरिंग करण्याचा हुकूम लिखित नव्हता, कुठं करायचा हुकूम लिखित नव्हता. फायरिंग केलंच पाहिजे. मग आम्ही विचार केला, आम्ही जर फायरिंग केलं पाकिस्तानाच्या गावामध्ये, त्यांचे 1000 लोक मरतील, ते सोडतील काय? तुमचे 1000 लोक मारतील आणि ते युद्ध पेटणारच. मग ॲज अ कमांडिंग ऑफिसर माझी जिम्मेदारी काय? ठीक आहे, फायरिंग करायचं नाही. कुठं? पाकिस्तानमध्ये. ओके, पाकिस्तान बॉर्डर आहे, ही पण बॉर्डर आहे. फायरिंग झालं. जंगलामध्ये त्यांना त्याचा काही फरक पडलाच नाही, इकडे त्याचा हेच नसतं. आता जे म्हणतात की जंगलामध्ये टेररिस्ट कॅम्प असायचे, आम्ही सांगतो हां टेररिस्ट कॅम्प असण्याचा धोका होता, फायरिंग केलं. टेररिस्ट कॅम्पचा फोटो आता काय वरून तुम्ही घेतलं तर तिथं काय बिल्डिंग आहे काय टेररिस्ट कॅम्प असे? कुठे ते 2-4 टेंट झाडाखाली असणार, तिथं त्यांचे एक 10-15 लोक हे करत असणार, तिथून ते येतात. आणि ह्याची इंटेलिजन्स कोण देणार? आणि हे लोक येत होते त्यांना पण इंटेलिजन्स नव्हती. ते यायचे एकाच वाटेनं, पकडले जायचे तरी पण त्याच वाटेने, कारण माहीतच नव्हतं ते कसं जायचं, काय जायचं. ही लहान लहान मुलं 15-16 वर्षाची मुलं, त्यांना कंट्रोल करणार एकच म्हणून बकरवाल की 1-2, बाकी सगळे असे 7-7 दिवसाच्या 70-70 पुऱ्या, ॲम्युनेशन हे करून, म्हणजे अगदी चालत चालत अशा प्रदेशात नाही यायचं जिथून. आणि एकदा आल्यानंतर मिसळायचं. एकदा आली हत्यार, त्यांच्या आता हत्यार आहे. वुलर लेकमध्ये किती आतंकवादी. त्यांचं कामच होतं की अशा तऱ्हेनं आपण भारताला दाखवायचं आम्ही काही करणार नाही, आणि एकीकडून त्यांचा हा हत्यार सप्लाय होता. आणि हत्यार सप्लाय कोण करत होतं? पाकिस्तान करत होतं. पाकिस्तान 1947 पासून मदत देतं. आता 1947 ज्यावेळी फाळणी झाली, तुम्हाला माहीत आहे की काही युनिट भारतामध्ये आली, काही पाकिस्तानमध्ये, त्यावेळी त्यांची पार्टी झाली, हां आता आम्ही येणार शिकारला, तुम्ही या शिकारला वगैरे. आणि 2 महिन्यातच रझाकार त्यांनी काश्मीरमध्ये केलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांना आपला देश, आपला समुदाय आणि आपला सगळ्यात जास्त प्रिय. नंबर 1. दुसरं त्यांचं म्हणणं होतं की वेस्ट पाकिस्तानमध्ये भारतानं त्यांना का मदत दिली? त्यांचा काय संबंध? आमचाच होता राजे, तुम्ही संबंध केला आमचा. माझा प्रश्न थोडा काश्मीर बाबतीत आहे. तुम्ही त्या भागात तिथे पेट्रोलिंग केली किंवा तिथे तुम्ही होतात, भौगोलिक परिस्थिती त्या भागाची कशी त्यावेळी होती, आता कशी बदलली? आता तुम्ही तुमच्या काय ज्युनियर लोकांशी बोलत असाल किंवा कोण तुम्हाला भेटत असेल, काय भौगोलिक परिस्थिती राहिली तिथे? भौगोलिक परिस्थिती जर म्हणला आहे ती जंगलं हे सगळं ठीक आहे, पण लोक आता जास्त विरुद्ध झालेले आहेत. आता जिथं आम्ही होतो, जिथं आमच्यावर काश्मीरी स्त्रियांनी पुष्पवृष्टी केली जाताना, साब आप हमारे लिए फरिश्ता है, क्योंकि आम्ही त्यांना मदत केली होती. आतंकवादी मारले होते, सगळं झालं होतं, तरी पण गावकऱ्यांना मदत केली होती, त्यामुळे ते. पण आता ती परिस्थिती फार भयानक आहे. त्यावेळी देखील थोडीफार होती. जी परिस्थिती श्रीनगरमध्ये होती ती परिस्थिती आमच्या भागात नव्हती. आमच्या भागातून उजवीकडे वळला, जिथं दुसऱ्या पटांची हद्द सुरू, तिकडं परिस्थिती वेगळी होती. कारण हे 1-to-1 पर्सनल रिलेशन होतं आमचं, म्हणजे काम पण करायचं आणि त्या लोकांना एक थोडंसं मानवतापूर्वक वागवायचं पण. त्यामुळे आमचा एक्सपिरियन्स त्या भागापुरता जो होता, काम केलं, आत्म केलं, पण त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला, ॲप्रिशिएट केलं. त्यामुळे त्यांनी आमची स्तुती केली. आणि आम्हाला काळजी वाटत होती की 2 वर्ष आतंकवादी मारल्यानंतर जाताना कुठूनही फायर करू शकतो. आता जवान लोक असे उघड्यावर झोपले असतात, कुठूनही वरून फायर करून पण तसं काहीही झालं नाही. पण आता जे आहे तो परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. पहलगाम किंवा तो बकरवाल, त्यानंतर अनंतनाग, हा सगळा पट्टा हा आता जास्त टेरर ॲक्टिव्हिटीचा पट्टा आलेला आहे. मधल्या काळात होताच, मध्ये बंद झाला होता, आता परत सुरू झाला. सगळीकडे जिथं त्यांना मौका मिळेल तो टेरर ॲक्टिव्हिटी, असा पट्टा वगैरे काही नाही. संपूर्ण काश्मीरमध्ये ज्यांना तिथे स्थान मिळेल, कारण त्यांचं असतं की कुठं कुठं भारताचं सैन्य चाललेलं आहे, काय, जिथं माहिती मिळाली तिथं ते करण्याचा प्रयत्न करणार. दाखवत असतील हां ठीक आहे पर्यटनच आहे. त्यावेळी म्हणजे 1990-92 साली भारत 900 कोटी रुपये देत होता त्यांना दरवर्षी, जसं आपण भूतानला देतो. भूतानला देखील आपण दरवर्षी मदत करतो. ज्यावेळी संरक्षण मंत्री भेटले होते मला, जॉर्ज फर्नांडिस, त्यांनी सांगितलं की मी $100 मिलियन अफगाणिस्तानला मदत दिलेली आहे.
असं भारत मदत करत असतं. काश्मीरला पण मदत केली आहे आपण, आपल्या जवळच्या देशांना, मग ते भूतान असू दे, सिक्कीम असू दे, आपण मदत केलेली आहेच. पण त्या मदतीचा जो आहे त्यांचा एकच कारण, ते कट्टर धर्मवादी आहे, त्याच्यामध्ये प्रश्न नाही. त्यांना ते आपल्या धर्माचा आहे आणि त्यांना असं वाटतं जरी तुम्ही भारतानं मदत केली नाही, त्यांचं म्हणणं जसे बाकी देश आहेत, मग ते स्वित्झर्लंड असू दे किंवा भूतान असू दे, त्यांचं पण उत्पन्नाचं साधन नाही आहे. बाकी जे लोक आहेत, बाकी देशाचे लोक, ते त्यांना तिथली ती इकोसिस्टम चांगली व्हावी म्हणून मदत करतात आणि कोट्यावधी रुपयाने मदत करतात. जसं ते म्हटलं की स्वित्झर्लंड कुठल्याही भागाचा नाही आहे, पण आज का वर आलेला आहे, कारण बाकीच्या देशाकडून त्यांना ती मदत इनडायरेक्टली मिळते. मग काही डिपॉझिट असं काही असू दे. जसं भूतानमध्ये तीच गोष्ट आहे. तसं ते काश्मीरींचं लोक म्हणाय की जरी भारतानं आम्हाला मदत केली नाही, आमचं उद्या स्वतंत्र राज्य झालं, बाकीचे देश आमच्या मदतीला येईल, आमची इकॉनॉमी आपोआप पोर येईल. म्हणजे पर्यटकांवर कधी हल्ला झाला नव्हता ह्याच्या आधी. आता ही जी गोष्ट आहे ही अगदी सर्वच देशांनी या गोष्टीचं खंडन केलेलं आहे. पाकिस्तानला आपण ज्या पद्धतीनं धडा शिकवतो आहे, सिंधू करार असेल किंवा अटारी बॉर्डर या सगळ्या सील केलेल्या असतील, सगळ्या इथल्या पाकिस्तानी जी आहेत वेगवेगळ्या कारणानिमित्त भारतात आलेत त्यांना परत पाठवणं असेल, त्यांची नाकाबंदी करायला सुरुवात केलेली आहे. पण याच्यामध्ये जो देश पाकिस्तानला हिडनली ओपनली मदत करत होता, तो कुठेतरी दहशतवादाच्या मुद्द्यावरती पाकिस्तानसोबत नसेल असं वाटलं होतं. पण आता चीननं देखील पाकिस्तानला समर्थन दिलं. असं असतंय, ही म्हणच आहे, जो आपला शत्रू असेल तो दुसऱ्या शत्रूचा मित्र असतो. आता चीननं पाकिस्तानला मदत केलेली आहे, काश्मीरमध्ये मदत केलेली आहे, तो रस्ता बनवलेला आहे, त्यांचं हार्बर बनवलेलं आहे, हे पहिल्यापासूनच सुरू आहे. चीन काश्मीरला मदत करत राहणारच, कारण फक्त काश्मीरलाच नाही, बाकी जे आजूबाजूचे देश आहेत, मग ते श्रीलंका असू दे, कुठं ना कुठं तरी तो आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणारच. पहिली गोष्ट आर्थिक महासत्ता, दुसरी गोष्ट त्याचे पण बॉर्डर डिस्प्यूट आहेत, बाकी ह्याच्यावर डिस्प्यूट आहेत, तिसरी भारताचे संबंध जे अमेरिका, रशिया, कुठल्याही देशी असतील, अशा पुष्कळशा गोष्टी आहेत. तेव्हा तो देश दहशतवादाला समर्थन करत नसेल, पण न्यूज आलेलीच आहे की तो पाकिस्तानला करणार. पाकिस्ताननं प्रचंड मदत घेतलेली आहे, ती केव्हा फेडतील ह्याचं देखील आपल्याला माहीत नाही, सगळ्यांना माहीत आहे. पाकिस्तान हा भुकेच्या उंबरठ्यावर आहे, त्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे. पाकिस्तानकडे पर्यायच नाही चीनचा समर्थन घेण्याशिवाय, किंवा चीनला जर भारताला कुठे कमी होणार असेल, कारण का आर्थिक महासत्ता असेल किंवा वेळ माध्यमातून भारत जो आता उद्योग क्षेत्र असेल, बऱ्याच ठिकाणी चीनची मोनोपॉली जी आहे ती भारताने मोडलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. म्हणजे तो सगळा कुठेतरी एक वेगळा राग किंवा एक वेगळा शत्रू म्हणून पाकिस्तानच्या आडून चीन हे सगळं करू पाहते. त्यांना अडून करण्याची जरूरत नाही, ते ओपनली देतात. कारण चीन हा स्वतःच्या ह्याच्यावर आत्ताच्या घडीला घडला आहे. कारण जर आपण पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान दुसऱ्या देशाकडे जाणार म्हणजे दुसरा देश कुठला, चीन मदत करणार. म्हणजे हे गृहीत धरायलाच पाहिजे. कोणीही मदत करणार नाही असं होणं शक्य नाही. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या देशाशी व्हायला, त्या देशाचे कोणी ना कोणी मित्र असणारच, कोणाची तरी संवादपूर्ण संबंध असणारच, तर ते लोक मदत करणारच, त्याच्यात मग एक प्रश्नच नाही. आता आपण जे केलं आहे ठीक आहे, थोडंफार चाललं आहे, पण थोडंफारच आहे. कारण एखाद्या देशाला तुम्ही किती नाकेबंदी करता, किती करणार, ह्याला काहीतरी थोडंसं बंधन आहेच. आता आपण बघतो रशिया युक्रेनचं वॉर चाललेलं आहे. युक्रेन छोटा, रशियाच्या पुढं काही नव्हता, पण बाकीचे देश मदत करत राहिले, त्यामुळे तर राहील. तसं तुम्ही काही जरी केले तर बाकीचे देश, मग ती कुठली कम्युनिटी वाईज असू दे किंवा कुठल्याही देश असू दे, असे काही ना काही मदत करत राहणारच. आपल्याला बघितलं पाहिजे की असं करताना आपण असं पाऊल उचललं नसलं पाहिजे ज्यामुळे भारतीय जनतेचं नुकसान होईल. तुमच्या मते काय केलं पाहिजे की इथं आता पाकिस्तानला धडा तर शिकवलाच पाहिजे. आपल्या 27-28 कुठलाही कुणाही देशाला धडा शिकवू शकत नाही, हे एक लक्षात घ्या. कारण देश आहे, देशाचे लोक, मग ते कितीही छोटा देश असू दे, श्रीलंकासारखा छोटा देश घ्या, तो पण एकेकाळी कुणाच्या तरी आतंकवाद्याच्या ताब्यात होताच, किती छोटासा देश होता, पण त्यांचं ते असं चाललं होतंच. बाकीचे छोटे छोटे देश घ्या, कुठेही असं आहे. धडा म्हणजे असं आहे की तुम्ही स्वतःच सामर्थ्यवान बनायचं. जसं आर्थिक महासत्ता तुम्ही स्वतःच बना की बाकीच्या देशांना तुमच्यावरच निर्भर राहायला पाहिजे. धडा शिकवायचा म्हणून तुम्ही एखादं पाऊल उचललं ज्याच्यामध्ये तुमची जो रेव्हेन्यू आहे
आणि खर्च आहे हा जर प्रमाणापेक्षा बाहेर जाणार असेल, बाहेर जाणारच, तर त्याचा परिणाम देशावर होणार. तो देश काही धडा शिकणार नाही, काश्मीर काही धडा शिकणार नाही. तुम्ही असेच जे आता कार्यक्रम सुरू केलेत, हेच कार्यक्रम पुढं ठेवायला पाहिजेत. पण एक मनात नेहमी विचार पाहिजे की अगर जर आम्ही ह्या लोकांच्या बरोबर करायचे असेल तर शेवटी काय शेवटी आहे सगळ्यांना माहिती आहे की स्वतःच सामर्थ्यवान बनलं पाहिजे. तुम्ही कधी कोर्ट कचेरी करून दुसऱ्याला हरवू शकत नाही. हरवलं एखादी गोष्ट असते, पण तुम्ही स्वतःच जे लक्ष तुमच्याकडे दिलं, स्वतः सामर्थ्यवान झाला तर तुम्ही चांगलं करू शकाल. जे करता ठीक आहे, जे राजनीती आहे त्यांना जे करायचं ते करू शकतात. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, असं पाऊल उचललं नसलं पाहिजे जे की जोखमीचं आहे, ज्याच्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर ताण पडेल, ज्याच्यामुळे आपली ते कोणीही मग आता सगळेजण एकत्र जुळले, काय करायचं ते करा. लोक म्हणतील, उद्या म्हणतील ठीक आहे तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध लढाई करा. पाकिस्तानच्या विरुद्ध लढाई करा. आता मी सांगतो, बांगलादेशाच्या विरुद्ध ज्यावेळी लढाई करा म्हणून सांगितलं, त्यावेळी फील्ड मार्शल माणिकशॉने सांगितलं की आत्ता जर झाला तुम्ही युद्ध हराल का. युद्ध करण्यासाठी 5-6 महिने तयारी लागते. तुमचं सगळं शस्त्रास्त्र, ॲम्युनेशन, राशन, ह्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा, त्याला 27 इंडिकेटर्स आहेत रॉच्या प्रमाणे. म्हणजे प्रत्येक इंडिकेटर तुम्ही ध्यानमध्ये घेतला पाहिजे. युद्ध म्हणजे असं उद्या नकाला युद्ध असं होऊ शकत नाही की उद्या जावा आणि एखाद्या पोस्टवर हल्ला करा, असं होऊ शकत नाही. एखाद्या पोस्टवर हल्ला करला, दुसऱ्या पोस्टवर हल्ला करा. जसं आता काश्मीर आणि 1947 ते फायर करतात, आपण फायर करतो, ते फायर करतात, आपण फायर करतो. याच्यामध्ये धडाकोण काहीच नाही. तुमचे एक 10-20 लोक मरतात, त्यांचे एक 10-20 लोक मरतात. तुम्ही म्हणायचं आम्ही त्यांचे 25 मारले, त्यांनी म्हणायचे आम्ही यांचे 50 मारले. पण शेवटी काय, शेवटी तुम्हाला काहीतरी सोल्युशन असं सापडलंच पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्ही ही जी मनुष्य आणि त्यानंतर होणारा खर्च, डिफेन्सवर होणारा खर्च हा पुष्कळ खर्च असतो. सगळ्यांना माहीत आहे की सोव्हिएट रशियानं अमेरिकेची बरोबरी करण्यात गेली आणि सोव्हिएट रशियाची फाळणी झाली, खतम झालं. अशा तऱ्हेने धडे घेऊन आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की या शस्त्राच्या पाठीमागे लागून कोणीतरी याच्या पाठला आटलून आपल्या देशाच्या आर्थिक याच्यावर परिणाम होता नाही. बाकी नक्कीच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला सरांनी. खरं तर पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे किंवा पाकिस्तानसोबत युद्ध केलं पाहिजे, हे अनेकांची मतं आहेत. शेवटी जी घटना घडली त्यानंतर अनेकांचा संताप आहे, भावना आहेत. पण एक आहे, सरांनी सांगितलं की पहिले दुसऱ्याला मिटवण्यापेक्षा आपण जर स्वतः खूप महासत्ता झालो तर ऑटोमॅटिक पाकिस्तान जो आहे तो कमी होणारच आहे. अर्थात गेल्या काही वर्षात ते दिसतंय, पुढेही दिसेल. पण असं काही हल्ला करण्यापेक्षा किंवा अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यापेक्षा असं काही सोल्युशन काढलं पाहिजे की ज्यामुळे पाकिस्तानला धडाही मिळेल आणि आपला जो मान आहे किंवा आपल्या लोकांसोबत जे झालेलं आहे त्याला प्रत्युत्तर देखील मिळेल. शेवटी सगळं फिरून जे आहे ते आर्थिक गणित नीट बसवलं आणि ते नीट गणित बसूनच पुढे पावलं उचलली तरच होईल. पण लढाई किंवा युद्ध हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा हे कुठलंही सोल्युशन नाही, असं मत सरांचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.